जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. जन्मोजन्मी प्रदक्षिणातली प्रदक्षिणा गोष्ट चांगली आहे की वाईट आहे अशा अर्थाने तिथे म्हटलेलं नाही, हे आपल्याला कल्पना असेलच. आपण ज्या वेळेला या पदाचं विवरण घेतलं होतं त्यावेळेलाही आपल्या लक्षात असेल की इतर अन्य ठिकाणी प्रदक्षिणा करण्यापेक्षा देवाला प्रदक्षिणा करणं नक्की चांगलं, काही प्रश्नच नाही. फक्त कोणी गाभारी जाईना ही त्याच्यातला विषय आहे. ते जे गाभारी जातात ते प्रयोग करतात आणि प्रयोग करतात त्यांनाच शंका येतात असं माझं मत आहे. त्याचा संबंध ह्याच्याशी म्हणून त्या पदाची आठवण झाली की ही शंका केव्हा येऊ शकेल की नामात लक्ष लागत नाही. आता नाम घेतोय म्हणून लक्ष लागत नाही, नामात लक्ष लागत नाही म्हणतो आपण, विचार मनात येतात म्हणतो, अनेक गोष्टी इतर आता बऱ्याच गोष्टी इथे आहेत. तेव्हा त्या केव्हा येतील, ज्या वेळेला असं काहीतरी होत असेल तेव्हा येतील. आज आपला महिन्यातला एक दिवस प्रश्नोत्तरांचा आहे म्हणून त्या संदर्भात ही पार्श्वभूमी म्हणून सांगितलं की ते आधी कळावं आणि मग मळावं याच्यासाठीच हे सगळे धडपड चालू आहे. ती शक्यता आहे पुढे वाढण्याची. अनेकांना ते साधतही आहे, तर ते जे साधतं आहे त्याचा मार्ग कोणता आहे तो ह्या जाता जाता ह्या लोकांच्या सांगण्यातून किंवा म्हणण्यातून विचारण्यातून कळतो म्हणून समोर ठेवलेला आहे. त्यात आता सुरुवात करूया. वेळ कमी, आपल्यासमोर काम भरपूर आहे. थोडक्यात घेता रोखूया. नामस्मरण करताना किंवा झाल्यानंतर मनात जी प्रसन्नता, भाव किंवा श्रद्धा आवश्यक असते ती येत नाही. येत नाही याचं दुःखही वाटतं, पण मार्ग सापडत नाही. याला काय कारण? नामस्मरण करताना किंवा झाल्यानंतर मनाला प्रसन्नता, भाव, श्रद्धा आवश्यक आहे, ती येत नाही. अगदी सोपी सुरुवात करायची झाली तर नामाला प्रसन्नता करताना किंवा नंतर भाव, श्रद्धा हे आवश्यक आहे असं आपण काही गृहीत धरू नये. आपण आपलं नाम घेत असावं, हा सोपा मार्ग. ते आपोआप त्याचं काम आहे, ते प्रसन्नता निर्माण करणं, ते करतं. मग कदाचित नाम तेवढं नसेल म्हणून ते होत नसेल असं आपण, म्हणजे एक बाजूने सोपी सुरुवात झाली की आपण गृहीत धरलं की ते होते की नाही याची चिंता लागते. मग कामात लक्ष राहत नाही, रिझल्टकडे राहत. ते रिझल्टकडे लक्ष राहण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे लक्ष ठेवावं. विनोबा म्हणायचे ते आपल्या समोर असू दे की फळाची काळजी करू नका, कर्म तुमचं कर्म तुमच्या फळाची काळजी घ्यायला समर्थ आहे, त्या कर्माची काळजी घ्या. कर्म फळाची काळजी घेत असतं. तेव्हा ते एक होऊ शकेल यातून. म्हणजे हे करतायत म्हणून या अडचणी आहेत म्हणून आपण ह्याचा विचार एवढा करतो आहोत, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आता आपण ह्याचं असं का होत नाही ते पण खरं पाहूया. एक तर खरं सांगायचं तर नामाचं खरं महत्व आपल्या लक्षात येत नाही. खरं सांगायचं नाम म्हणजे असं वाटतं की 2 अक्षर आहेत, 4 अक्षर आहेत. म्हणजे जरी ते आपण घेत असलो तरी आतून असं वाटत नाही. म्हणजे मुलाच्या नावाला जे सामर्थ्य किंवा गोडी किंवा अर्थता आहे ती सुद्धा भगवंताच्या नावाला नाही. त्याला हाक मारताना जे वाटत असेल तेवढं सुद्धा देवाचं नाव घेताना वाटत नाही. आपण प्रयोग करून पाहायला हरकत नाही की त्यात कसं असतं की हाक मारल्यावर हो देणार, काम करणार, काय जे आपल्याला वाटत असेल ते. तो आता कसा मुलगा आहे, कसा केवढा काय त्याच्यावर अवलंबून आहे. पण आणि मोठा असला म्हणजे ऐकेल असं समजायचं कारण नाही, पण निदान हो देईल आणि निघून जाईल असं तरी होईल, पण काहीतरी होईल ना अशी खात्री. तर ती खात्री ते नाम घेताना असते तसं नाही म्हणून अडचण येते. म्हणजे सुरुवाती तिथपासून आहेत की मी नाम घेतोय तर तो हो देणार आहे. तर मुलाला हाक मारली, एकदा हाक मारली ऐकूनही गेली, मुलीला एकदा हाक मारली ऐकूनही गेली, दुसऱ्यांदा हाक मारलं रो म्हणते, तिसऱ्यांदा चौथ्यांदा मग धावत येते. एवढं जर होतं साध्या माणसाचं तर भगवंताचं काहीतरी होतच असेल. निदान तिथल्या जागी तरी कुठेतरी त्या
नागावर काय असतील तिथे तरी त्यांना हालचाल होत असेल, कुठे कैलासात असेल तिथे काहीतरी हालचाल होणार, काय काळजी करायचं कारण नाही, ते नक्की होत असणार आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे आपला की मला तसं जे प्रपंचातल्या साध्या संबंधाबद्दल वाटतं तसं त्या संबंधाबद्दल वाटत नाही, असा तो संबंध मानला जात नाही. ते काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर आहे असं वाटतं. तर तसं होऊ नये म्हणून त्याचं खरं महत्व भगवंताला हलवण्याचं आहे, त्याला बोलावण्याचं आहे, त्याच्याशी जोडण्याचं आहे. ही जी नामाची खरी महत्व आहेत ती आपल्याला तेवढी जाणवलेली नसतात, म्हणून मग भाव, श्रद्धा, प्रसन्नता येत नाही. मुलाला हाक मारताना, म्हणजे साधं एक आपण आता उदाहरणच घेतले म्हणून चालवायचं, ते काही तेच उदाहरण पाहिजे असं काही नाही, कुठलंही चालतं. की मुलीला हाक मारताना आपण हाक मारतो त्यावेळेला असं मनात येतं का की वो आता हो देईल का नाही, ही हाक म्हणजे हिचीच हाक आहे, हिलाच मारली, हे कळेल का नाही, असं कुठे शंका तरी येते. आपण काय मुलीचं नाव शकलं श्रद्धा, आता इथे श्रद्धेचाच विषय म्हणून श्रद्धा ठेवली असं समजा, तर श्रद्धा म्हटल्यानंतर तिला कळणारच नाही काय त्यातलं, अशी शंका येते का. श्रद्धा म्हणजे श्रद्धा कोण जे असेल, काय XYZ नाव असेल ती ओ देणार, तितकी जी खात्री आहे तितपत खात्री सुद्धा भगवंताच्या नावाबद्दल आपल्याला आतून नसते. आणि ते जसं ओ म्हणतं तसं ते पण ओ म्हणतं. आता हिची हो आपल्यासारखे असल्यामुळं तशा भाषेमध्ये तशा पद्धतीनं ऐकू येते, काहीतरी हालचाल होते, अगदी फोनवर जरी बोललं तरी सुद्धा कळतं ना, बोलणं होतं ना आपलं. तर तसं काहीतरी याचं होत आहे, तो जो संबंधामध्ये अशी शंका नसते, तशी निशंकता त्या गोष्टीला नसते, म्हणून मग आपल्याला तो भाव आणि श्रद्धेचा प्रश्न येतो. त्याच्यात दुसरी बाजू पण आहे की आपल्याला जगाचं महत्व अजूनही खूप वाटतं, हे नामात भाव न येण्याचं कारण असतं. ही दुसरी बाजू त्याची एक बाजू. एखाद्या गोष्टीचं ते मनात दोन तलवारी राहत नाहीत तसा प्रकार आहे थोडासा. तर जगाचं महत्व जोपर्यंत आपल्या मनामध्ये पक्क मूळ धरून बसलेलं आहे तोपर्यंत नामाचं महत्व असेल, पण ज्या वेळेला कधी जगाची तलवार बाहेर काढू तेव्हा त्यात नामाची तलवार ठेवली जाईल, एवढं नक्की. अशा पद्धतीनं चाललेलं आहे ते. तर त्यामुळे जगाचं महत्व जोपर्यंत जास्त वाटतं नामापेक्षा किंवा भगवंतापेक्षा, ज्याचं नाव घेतो त्याच्यापेक्षा, त्यावेळेला ह्या अडचणी येतात. तर आपण आपल्या मनाशी असं सहज पाहावं की नाम आणि नाम म्हणजे इथे आता नामाचा प्रश्न म्हणून नाम किंवा ज्याचं स्मरण करतो तो, काय राम असेल, कृष्ण असेल, काय पांडुरंग असेल, काय जे असेल ते, आणि आपल्या घरातला एखादा माणूस, ते कमी महत्वाचं नाही आहे म्हणजे नाहीतर घोटाळा जर माणूस काहीतरी, तर ते कमी महत्वाचं नाहीये. पण आपल्याला अशी तुलनेमध्ये त्याचं महत्व म्हणजे एक, आता भगवंतानी तर इतक्या गोष्टी सांगून ठेवल्या, हे करा, ते करा, ते करा, ते करा. इथे आपल्याला कोणीतरी याच्यात एखादी सुबोधाचा प्रश्न म्हणून विचारलाय, काय आहे पुढे, हाची सुबोध गुरूंचा असं आपण म्हणत नाही ते सारखं, तर का म्हणत नाही? तर त्याचं कारण आता त्यावेळेला सांगतो. पण इथे हे जे महत्व, समजा एक वडिलांनी हाक मारली, मी त्यांचं नाही ऐकलं, तर लगेच परिणाम होईल. लहान मुलं असेल तर लगेच परिणाम दिसेल त्याचा काय ते म्हणून का होईना पण ऐकेल. आता प्रेमच आहे बाबांचं अशी कल्पना करा, तरी सुद्धा परिणाम लगेच दिसेल. म्हणजे त्याच्या संबंधावर त्याचा परिणाम अवलंबून आहे, पण परिणाम आहे असं आहे इकडे. तर तसं इथे ह्या जे आपल्या वडिलांच्या संबंधाला, म्हणजे जसं त्यातल्या संबंधाला महत्व आहे तसं आपल्याला, म्हणजे जगाचं, म्हणजे आपल्या ह्या सर्व दृष्टीने जगाचं म्हणजे अशा अर्थाने की आपलं जे जग आहे ते, आई वडील, कुटुंब, समाज, काय जे काय असेल ते, त्या सगळ्यांनी जे चांगलं वाईट सुख दुःख सगळं अनुभवायला येतं, तसं भगवंताशी काही होईल असं वाटत नाही. भगवंतानी इतक्या गोष्टी सांगत आहे किंवा एवढं नाम घ्या, तेवढं नाम घ्या. समजा नाही घेतलं तर कुठं काय होते, म्हणजे वडिलांचा परिणाम लगेच अनुभवायला येतो, भगवंताचा कुठे येतो. की नाम नाही घेतलं तर संध्याकाळी रात्री समोर वार आला की आज तू कबूल केलेलं नाम घेतलं नाहीस, आता कसं झोपतोस ते बघूया. सगळे सकाळी उठल्याबरोबर नाम घेऊन मोकळे होतील, मला कसं झोपतोच बघूया. काय असतंय जगाचं जे महत्व जगाला आलेलं आहे किंवा जगाचे जे तिथे नाहीये ना, तिथे त्याचं काहीच म्हणणं नाही, घेतलं तरी आनंद, नाही घेतलं तरी आनंद होत. तो इतका निरपेक्ष झालाय, खरोखर काय बरोबर आहे की शंकाच वाटते नाही आपल्याला. आपण आता काय देवाला काय बोलणार कर म्हणजे, पण तरी सुद्धा तो इतका करुणामय आहे असं म्हणा, तर चांगल्या अर्थाने म्हणून की तो इतका करुणामय आहे, इतका निरपेक्ष आहे की तुम्ही न केल्याबद्दल तो काही करीतच नाही. त्यामुळे अडचण आहे थोडीशी इथे न केल्याबद्दल, म्हणजे चांगल्या बाजूनी वाईट बाजूनी दोन्ही बाजूनी अशी थोडीशी भगवंताच्या बद्दलचे आपल्या संबंध. जगाला जेवढं महत्व आपण देतो, परिणामांच्या काळजीकडे बघून कावी न देतो. कदाचित लौकिक मानमान्यता वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आता नाम घेतलं तर कोण तुम्हाला सर्टिफिकेट देणार? इकडे काही समजा अभ्यास केला तर सर्टिफिकेट मिळतं की नाही, इथे नाम घेतलं तर काही सर्टिफिकेट नाही. त्यामुळे त्याच्या त्या बाजूने काही म्हणजे मान मान्यता लौकिक काय असं पण काही मिळत नाही. तसं काही मिळत असलं म्हणजे माणसं काय काय करतात बघा की, जर समजा लौकिक मानमान्यता असेल तर त्याच्यासाठी मनुष्य किती धडपडतो. त्याचं कारण काय, तर काहीतरी मिळणार आहे.
म्हणजे त्या मानाचं जेवढं महत्व आहे, जेवढं प्रतिष्ठेचं महत्व आहे, उलट ते त्याच्या हातात माळ वगैरे दिसली ना अलीकडे नाम बिम घेत असला म्हणजे ते जरा थोडंसं मागासलेपणाचं लक्षण समजलं जातं, हो की नाही? किंवा थोडं काहीतरी चुकीचं ह्यांना हे अजून म्हणजे ह्यांना अजून जग कुठं गेलं याची कल्पना नाही वगैरे म्हणजे असं म्हटलं जातं. त्यामुळे थोडंसं आपल्या वाट्याला कदाचित उपेक्षाच येण्याची शक्यता आहे, कदाचित लोक आपल्याला नावच ठेवण्याची शक्यता आहे. असं जे आहे ना ते सुद्धा म्हणजे याचाच अर्थ शेवटी पुन्हा आपण जगालाच महत्व दिलं. त्यांनी नाव ठेवलं याला महत्व दिलं काय, त्यांनी मान दिला याला महत्व दिलं, महत्व त्यालाच दिले शेवटी. तर तसं होतं म्हणून नामस्मरण करताना आपल्याला तो भाव किंवा श्रद्धा त्याच्यावरती बसत नाही. याचं कारण आपल्याला मनात अजूनही जगाचं जेवढं महत्व आहे तेवढं नामाचं नाही. एक नामाच्या खऱ्या आनंदाची आपल्याला कल्पना नाही म्हणूनही तसं होतं. नामाने जो खरा आनंद मिळतो ना कधीतरी मिळतो, जो घेत राहतो ना त्याला मिळतो. म्हणजे एक अनुभव म्हणून सांगायला हरकत नाही की घेत राहतो त्याला मिळतो, एवढंच सांगतो की जो घेत राहील त्याला कधी ना कधीतरी एक क्षण असेल, 10 क्षण असतील किंवा 1 मिनिट असेल, पण त्या आनंद किती वेगळा आहे याची एक सुणूक जरी त्याला मिळाली तरी त्याच्या लक्षात येतं की बस याच्यासाठी हे करायला पाहिजे. असं वाटतं की काहीही याच्यात खरं तसं लौकिक दृष्ट्या जे म्हणून महाराज नेहमी निरुपाधिक शब्द वापरतात तशी कुठलीही उपाधी नाही. आता मी म्हणतोय ते सुद्धा मनातल्या मनात म्हणतोय, म्हणजे शब्दांची सुद्धा उपाधी तशी नाही. नुसता स्वस्थ बसलो नाम घेता घेता तरी त्या क्षणी जो आनंद निर्माण झालेला आहे याची जी कल्पना एकदा जर आली तो मनुष्य सोडायला नाही तयार. तर ती कल्पना आपल्याला आली नसेल किंवा नसते म्हणून असं होत असेल तर ती यावी अशी प्रार्थना करून नामस्मरण घ्यावं. ज्याचं नाम घेतो त्याचं स्मरण होत नाही. आपण म्हणतो ना नामोच्चार, तसं नामोच्चार होतात, नामस्मरण होत नाही. अशी पण अडचण होती काही वेळेला. म्हणजे कारण खूप असतील, आपण काही पाहून पुढे जाऊ की अनेक वेळेला नामोच्चार होतो. तो रामाचा नामाचे उच्चार करतोय का विठ्ठलाच्या करतोय हा ठीक आहे, गौणी मुद्दा. एक वेळ ते कोणाच्या काय कुठल्याही नावाने हात मारले तरी होच म्हणणार आहे, हे बरोबर. पण तरी सुद्धा ते जे काय ज्याचा उच्चार करतोय त्याचं मधून अधून कवे ना. आम्ही काही एवढ्या अनुसंधानात राहिलो बा समोर विठ्ठल आहे आपण अखंड विठ्ठल विठ्ठल, तर तसं काही एवढं काय ठीक आहे, उगाच म्हणण्यात काय अर्थ नाही. पण आपण निदान एवढं तरी की कधीतरी त्याचं रूप डोळ्यासमोर येतं, कधीतरी काहीतरी त्याचं स्मरण, त्याचं एखादं चरित्र, काय महाराज असेल तर महाराजांचं, कोणाचं ज्याचं असेल तर त्याचं काहीतरी आपल्या डोळ्यासमोर, राम असेल तर रामाचं चरित्राचं काहीतरी त्यातले गुणधर्म किंवा काय काहीतरी त्याचं काय काय जे आपलं उदाहरणार्थ राम आहे तर काय त्याचं स्थान काय, त्याचं वर्तन काय, त्याची निर्भयता काय, त्याची उपकाराची हे कशी पद्धत, कशी वागण्याचं हे स्वरूप कसं, काहीतरी त्याच्याबद्दल काहीतरी खूप गोष्टी आहेत म्हणजे ज्या आपल्या रामाच्या पदामध्ये सगळ्या आलेलेच आहेत. पण तरी सुद्धा तर त्याची वाचा कशी, त्याचं धैर्य काय, त्याचं सामर्थ्य काय, त्याचं प्रेरणा देण्याचं हे काय, त्याचं कोणत्याही माणसाला कोणत्याही अत्युच्च कार्यासाठी सुद्धा प्रवृत्त करण्याची त्याची शक्ती काय, किती प्रकाराने रामाचे गुणाचं चिंतन होऊ शकतं. तर ते त्याच्यातलं स्मरणामध्ये जे चिंतन, त्याच्या गुणचिंतन, त्याचा अभाव असल्यामुळे मग ती प्रसन्नता येत नाही. नाहीतर एरवी आपल्याला एखादी आवडणारी वस्तू आहे नुसती आठवली तरी मनाला अगदी खाल्ल्यासारखं वाटावं असं होतं की, कारण तिचे सगळं गुणचिंतन होतं. माणसाच्या आवडीची वस्तू आहे आणि आज समजा एक काय आज आहे की नाही मला माहिती, पण आज समजा आहे एक वस्तू आहे ती आज घरी आणणार आहेत, खाणार आहेत काहीतरी, तर आधी गुणचिंतन असल्यामुळे तिचा भाव लगेच इथेच आलेला आहे की आज हे मेनू, आपल्या आजच्या भाषेमध्ये मेनू, साधा मेनू सुद्धा त्या भगवंताचा आपल्या मनात नाही हो. त्यामुळे मग ते कसं त्याचा भाव आहे, म्हणजे काहीतरी भाव यायला आपल्याला, आपण सगुणातली माणसं या भाषेत बोलणार, याच्यापेक्षा काय बोलणार आपण, उच्च भाषेत जाण्यात काय अर्थ आहे. तर आपण साधा असा विचार करू की राम या नावाचं काहीतरी गुणचिंतन आपल्या मनामध्ये असेल तर या रामनामाला अधिक भाव येतो की रे बाबा ज्याचं नाम घेतो त्यांनी आयुष्य त्याचा त्याग नुसता डोळ्यासमोर उभा राहिला, त्याची कर्तव्य पालन डोळ्यासमोर उभं राहिलं तर माणसाच्या डोळ्यात पाणी येईल एवढं त्याच्यात भाव आहे. कारण तुम्ही कर्तव्य पालनाचे कोणतंही उदाहरण त्यातलं घ्या, तटस्थतेचं कोणतंही उदाहरण घ्या, त्याच्यातलं कुठलंही धैर्याचं उदाहरण घ्या, कुठलंही त्यागाचं उदाहरण घ्या की लगेच डोळ्यासमोर येतं. मग तसं आपल्याला आपल्या कोणत्याही दैवताचं आपल्याला ते होऊ शकेल, पण तो भाव यायला थोडं गुणचिंतन तर तेच झालं ते होऊ शकेल. आणि याच्यासाठी आपण थोडंसं मनापासून संत चरित्र वाचले तर त्याचा उपयोग होतो. त्यांना ते झालेलं आहे. संत चरित्रात हे अनुभव अनेक वेळेला दिसतात की भाव, प्रसन्नता किंवा श्रद्धा, गुरुदेवने एका नामात एकदा बाहेर म्हणले कोणाला काय मागायचं ते मागून घ्या, काय त्या क्षणी ती भाव आलेला असेल काय कोण खोलीच्या बाहेर येऊन म्हणाले कुणाला काय आता मागायचं असेल मागा, आता कोणाचं काय धाड झालं नाही, त्यावेळेला काय सुचलं नाही, काही नाही, ती निघून गेली, ती गोष्ट वेगळी, पण ती वेळ गेली. म्हणजे कारण त्या क्षणी जी प्रसन्नता निर्माण झालेली होती ती सत्संगामध्ये होते, तशी ती नामात स्वतःच सुद्धा होऊ शकते. इतपत त्याच्यात भाव किंवा येऊ शकतं. किंवा खरंच नाम झालं असेल आपल्याला आता असेल त्याला त्याचं दुःख वाटतंय ना, हाच त्याचा मार्ग आहे.
प्रश्नाचा समारोप करतो, कारण उत्तरं सांगण्यासारखी बरीच आहे त्याच्यावर. पण तरी सुद्धा एक शेवटचं उत्तर लक्षात ठेवण्यासारखं आहे की ती येत नाही याचं दुःख वाटतं ना, मग मार्ग सापडत नाही म्हणायचं कारण नाही. दुःख वाटतं हाच त्याचा मार्ग आहे. फुटके माझे तारून येतील पहिलं पार सद्गुरू. फुटका हे कळलं ना, बुडणार हे कळलं ना, सावरणाऱ्यावर खात्री आहे ना, कुशल सद्गुरू हे खात्री आहे ना, मग ते नेणार. ते माझं फुटके तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे भाव नाही, माझ्याकडे प्रसन्नता नाही, म्हणजे काय माझं पाशी नाही काही, एक भाव आणि लाभाही तशी अवस्था आहे. तर त्यातला तो सुद्धा माझ्याकडे येत नाही आता नाम घेताना. तर काय करू, तर हे ह्याच्यात जे आहे दुःख म्हटलेलं आहे ते दुःखच तुमच्या ठिकाणी भाव निर्माण करेल. जो अपेक्षित आहे ती प्रसन्नता निर्माण करेल, ती बैठक नामाची निर्माण करेल आणि यातून बाहेर यायला होईल. आळसाशी सामना कसा करावा, आळस कमी कसा करता येईल किंवा पूर्ण कसा नष्ट करता येईल, ही गोष्ट खरं सांगायचं तर म्हणजे लहानाने लिहिल्यासारखी वाटते, पण मोठ्यानं पण लागू आहे की काय असं वाटतं. म्हणजे वाचल्यानंतर कोणी लिहिलं आपल्याला त्याच्याशी काय संबंध नसतो, इथे काय ते लिहिलेलं नसतं. पण आळसाचा सामना करायचा खरोखर अत्यंत गरजेचं आहे. मोठमोठ्या माणसांना खूप वेळ आहे, पण तो वेळ सगळा त्यांना अगदी नामस्मरणामध्ये दंग झाले वगैरे 8-8 तास 12-12 तास नामस्मरण करतायत. म्हणजे एक नाम आपल्याला प्रिय म्हणून नामाचं म्हटलं, काय सन्मार्गाचा कुठलाही कृत्य असू दे. तर तसं नाही होत. ते अनेक माणसं अशी आहेत ज्यांना वेळ कसा काढावा वगैरे प्रश्न पडलेली माणसं भेटतात म्हणून तर ती भेटली की लक्षात येतं की हे काय असेल हे आळस प्रकरण हे. तर तसं मोठ्या पातळीवर, लहान पातळीवर याचा संबंध आपल्या अभ्यासाची आणि कामांची सुद्धा असेल की अगदी साधं उठण्यापासून ते अगदी झोपेपर्यंत सर्व क्रियामध्ये माणसाला आळस भरलेला आहे. तर आता त्याच्यासारखा म्हणून आत्महत्याराच म्हणले त्याला काय समर्थ म्हणजे काय तसं म्हणले तसं आहे ते आत्महत्यासारखं आहे की स्वतःच आपण जर एखादा जर स्वतःला त्रास करून घ्यायला निघाला तर त्याला कोण वाचवेल. दुसरं जग त्रास देत असेल तर एक वेळ जगाचा हात धरता येईल, पण ह्याचं काय करणार. तर तशी अवस्था आहे आळसाची आहे. हे त्याच्याकडे पाहावं आपण आणि याच्यासाठी आता काहीतरी कामच करण्याची गरज आहे. आळसाला उत्तर काम हेच आहे. तर तेच आमच्याकडनं होत नाही. म्हणजे अडचण ती आहे ना, तिथे ते सगळं असं सांगड झालेली आहे सगळी. तर काम हे त्याच्यावरच आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या अनेक वेळेला मागे एकदा कशाच्या तरी संदर्भात विषय झाला होता. तर तसं आपल्याकडे कामांची काही रूपरेषा नाही, हे एक महत्वाचं अडचण आहे. तर ती असावी. ज्याला आळसाची जाणीव होते त्याच्याकडं टाइम टेबल हवं, एवढी गोष्टी खरी. आणि ते चांगलं ठळक मोठ्या अक्षरात आपल्याकडे जर चांगला मोठा आणखीन बोर्ड असेल तर त्याच्यावर लावलेलं हे मी करणार आहे अशा अर्थाचं काहीतरी लिहिलेलं असं काहीतरी समोर असावं. बाकीच्यांच्या लाजे गाजेनं कमी पण आळस कमी होतो. आपल्याला शेवटी संबंध आपला आळस कमी होण्याशी, हो की नाही. तर तो कमी होण्याशी संबंध आहे ना. मग कसं करता येईल तर निदान त्यांच्यासाठी का विना, पण मी असं 8 वाजता 9 वाजता 10 वाजता 11 वाजता काय आता कोण कसं असेल त्याच्यावर, हा विद्यार्थी असेल हे मोठे असतील काय असेल ते जग माझा रोज जग माझा 10,000 जग होणार आहे 5,000 जग होणार आहे लिहिलेलं आहे तिथे. ते लिहिलेलं आहे म्हणलं की मुलं सुद्धा विचारतील झालं का म्हणून. बरं काय काय वेट आहे ज्याला दुरुस्तच व्हायचंय त्याला मुलांनी केलं काय मोठ्याने केलं काय आणि कोणी सांगितलं काय. शेवटी आपल्याला प्रगतीचा संबंध आहे. तर मग प्रगती कशी करून घेता येईल याच्यासाठी किती पण मार्ग असू शकेल. त्याच्यासाठी एखादी सात्विक शिक्षा सुद्धा असू शकेल. महाराजांची पद्धत सात्विक शिक्षांची होती. मी याचे मार्ग म्हणजे हे प्रॅक्टिकल मार्ग सांगतो म्हणून ना, एकदम नाही तर आळस हा हे आहे वाईट आहे शत्रू आहे तो दूर करावा वगैरे असं काही मी ओघम सांगत नाही. तर सात्विक शिक्षा महाराज अनेक वेळेला पाठ सांगायचे, राम हृदयाचे पाठ करावे. आज आपण काम ठरवलं वेळापत्रकाप्रमाणे ते शक्य होतं. माझ्या केवळ आळसामुळे मला ते जमलं नाही. तर आता 11 राम हृदयाचे पाठ केल्याशिवाय झोपणे नाही. कशाला दुसऱ्या दिवशी काम चुकवतो तो. 11 पाठ करण्यापेक्षा काम परवडलं होईल. आपले सेल्फ इम्पोज डिसिप्लिन द बेस्ट डिसिप्लिन. तर आपल्याला ते करता येण्यासारखं आहे. तर स्वतःवर आपण हे जर करून घेतलं तर होण्यासारखे आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडे जगाच्या सर्वसाधारण उपकारांची जाणीव नाही म्हणून मनुष्य आळसात राहतो असं माझं मत. ज्याला जगाच्या उपकारांची जाणीव आहे, जगाच्या म्हणजे सर्व श्वासाच्या उपकाराची सुद्धा ज्याला जाणीव आहे तो प्राणायाम केल्याशिवाय राहायचा नाही. श्वासाच्या उपकाराची जाणीव आहे तो मनुष्य दुसऱ्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्यावर माझं सगळं अवलंबून आहे. अगदी श्वासापासून सर्व गोष्टींच्या पर्यंत जन्मापासून अगदी ते त्याच्या आत्ताच्या काय चाललंय. विद्यार्थी असेल तर काय असेल ते, मोठा असेल तर कसा असेल तसा, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या उपकारांची त्याला जर खरी जाणीव असेल तर तो आळशी राहणं शक्य नाही. कारण करण्यासारखी कामं इतकी प्रचंड आहेत. म्हणजे खरोखर आता असं दाखवा की आज दिवस रिकामे काय करून करायला काय नाही नाही नुसत्या वह्या ठेवल्यात लिहित बसला तर एक होईल ठीक. नामस्मरण लिहून काढलं नसतं देवाच बस. कसं काम नाही असं शक्यच नाही होणं, हो की नाही. संपल्या वेळेत आपण आनंदात द्यायला तयार आहोत.
समजा काय काम, म्हणजे बाहेर तर किती कामांची गरज आहे, याच्याबद्दल काही बोलण्याची गरजच नाही, पण उपकारांची जाणीव ही जर खरी असेल माणसाला, तर ती कामाच्या रूपाने मी हे परतफेड करू शकतो ही भावना येईल. एखादं वाचन जरी करीत असेल तरी तो उपकार करतो. एखादा ग्रंथकर्ता ग्रंथ लिहितो, त्याचा ग्रंथ ज्या वेळेला मनापासून वाचतो त्यावेळेला ग्रंथकर्त्यावर खऱ्या अर्थाने, एका चांगल्या अर्थाने उपकारच होतात. महाराज म्हणलेत ना, लिहिणाऱ्याची तळमळ आपल्याला कळत नाही. ते अत्यंत सत्य आहे की प्रवचन त्यांनी केलं असेल महाराजांनी, तर त्याची तळमळ समजून वाचणारे किती लोक असतील. वाचत तरी जावं, ठीक आहे, काय आपल्याला अगदी काय असा त्यांनी 1 डिसेंबर 31 डिसेंबर काय 1 जानेवारी घालून दिले म्हणून काय 2 जानेवारी 3 जानेवारी वाचून असं काय आहे का? आपण संबंध महिन्याचं वाचून टाकतो, आपल्याला वेळ आहे ना. काहीतरी असं समोर डोळ्यासमोर आखल्याशिवाय ते होणार नाही आणि ते नक्की आपल्याला काम राहील. तर आळसाची एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आळसाच्या जशी उपकारांची जाणीव नाही आपल्यावरच्या, तशी आळसाच्या दुष्परिणामांची जाणीव नाही म्हणून आळस राहतो. आळसाच्या दुष्परिणामांची जाणीव पाहायला असे गोत्यात असलेले आणि अत्यंत दैन्यात असलेले प्रपंच पहा, म्हणजे आळसाची अवस्था कशी असते काय. उत्तम असलेलं सर्व कसं वेस्ट झालेलं आहे हे पाहण्याचे 4 प्रपंच आपल्याला पाहिले आजूबाजूला आहेत. आळशी माणसंही आहेत आणि असलेलं सगळं घालवून टाकणारे लोक पण आहेत. तर त्यामुळे ते जरी वाईट असलं तरी शिकायला चांगलं आहे. काय करू नये हे शिकवणारेही गुरु असतात आणि काय करावं हे शिकवणारेही गुरु असतात, दोन्ही गुरुच आपल्या दृष्टीने. तर असा एखादा गुरु तोच आहे त्यांच्याकडे की त्यांनी ते आपल्याला शिकवलं की बाबा हा असं करू नये, असं वागू नये, असं सांगणारा सुद्धा एखादा गुरु आहे. तर तशा पद्धतीचा गुरु समजावा. म्हणजे आळसाने काय दुष्परिणाम आहेत, हे काय दुर्धर अवस्था माणसांच्यावर दुर्दशा प्रपंचाची येते हे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला आळशी राहण्यात अर्थ नाही. काही ना काही काम सातत्याने करत राहावं. जुनी मंडळी या बाबतीत फार हे होती, फार म्हणजे पर्टिक्युलर, अगदी बसलेले नाही आढळणार कधी. गरज त्यांची विश्रांतीची 15 मिनिटं असेल किंवा अर्धा तास असेल, दुपारी 1 तास असेल, तर ते आपण पाहिलं असेल अखंड कार्यशील आहेत आणि त्यामुळे अखंड तंदुरुस्त पण आहेत सगळ्या दृष्टीने. आळस म्हणजे आमंत्रण आहे आजाराचं अक्षरशः. तर ह्या सगळ्या दृष्टीने ही परिस्थिती आहे. आणि इकडे पुन्हा उत्पादकता आहे. आळस टाकून देण्यामध्ये इकडे उत्पादकता पण आहे. किती गोष्टी मनुष्य निर्माण करू शकेल. तर ज्यांनी आजवर जगामध्ये काही घडवून दाखवलेले हे महापुरुष सगळे तेच आहेत. कुठेही जा, आणखीन ह्याच्यापेक्षा कितीतरी आहेत. प्रत्येक महापुरुषांनी जी कामं केली ती उदंड परिश्रमाचे डोंगर आहेत. अक्षरशः उदंड कामं करून ठेवली. एक ग्रंथ वाचून होत नाही त्यांनी लिहिलेला आपला. त्यांनी लिहिला असेल कसा याचा क्षणभर विचार करू. ह्या विचार केला तर त्यांनी एवढ्या ग्रंथरचना कशा केल्या. दादागणू महाराज आहेत, किती करून ठेवलेले. 1.5 लाख ओव्या आहेत. आता कशा कधी वाचून होणार मला सांगा. 1.5 लाख ओव्याची रचना आपल्याकडून वाचून व्हायला किती काळ लागेल. त्यांनी किती परिश्रम करून आणि कशी रात्रंदिवस ती लिहिली असेल. विश्रांती हा प्रकार असेल का. म्हणजे ह्यावरून लक्षात येतं अशी उदंड उदाहरणं आहेत. आपण कल्पना करू शकतो. वय आणि त्यांची कामं ह्याचं जर गणित पाहिलं तर आपले हे जात नाही. म्हणजे आपण आळशी राहूच शकत नाही असं मनाला निर्माण होऊ शकेल. एवढं करता येण्यासारखं आहे. जसे खूपच गोष्टी आहेत पण एवढं जाऊ. हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्यामुळेच अनेक वेळेला मला तर असं वाटतं ठीक आहे, अगदी सोपं, अगदी खाली अगदी सोपं खाली येऊन जातो की आपल्याला पैशाचं तरी मोल वाटतं ना. बरं जाऊ दे, पैशासाठी तरी कष्ट काय, आळस तरी दूर, मग कधीतरी भगवंतासाठी करू. आपल्याला त्याचं महत्व वाटतं ना, मोल वाटतं ना, म्हणजे पैशासाठी तरी राबू दे. तो जो 8 तास 10 तास राबतो ना अलीकडे, ते मान्य आहे, चालेल. तो निदान आळसात तरी नाही, त्याचा आनंद आहे. भले ते चूक आहे का बरोबर आहे की आरोग्यकारक आहे का अमुक आहे की ते नंतर बघू, आधी तो कामात तरी आहे. तर त्या दृष्टीने जरी राहिलं तरी चालेल. ज्या गोष्टीचं आपल्याला महत्व वाटतं त्या गोष्टीसाठी जरी राबत राहिलो तरी खूप छान. कृष्ण आणि अर्जुन यांच्याबद्दलचा एक प्रश्न आहे. कृष्ण अर्जुनाला एकदा म्हणतात की तू सर्व उपभोग मला स्मरून घे. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्म परित्याग करून मामेकम शरणम व्रज. दोन्ही एकमेकांच्या विरोधात वचन वाटतात. सामान्य माणसाचा संभ्रम होतो तो खुलासा करावा. मूळ वचन मला वाटतं असं नाहीये, त्यांना काय म्हणायचं ते पहिलं वचन दिलेलं नाही, पण यथेच्छसी तथा करू असंही म्हणलेलं आहे आणि मामेकम शरणम व्रज असं पण म्हणलेलं आहे. हे विरोधाभास आहेत, हे मान्य आहे की तुला जशी इच्छा असेल तसं कर. आणि दुसऱ्या ठिकाणी सांगितलं तू मलाच शरणी आहे. ह्या 2 गोष्टी विरोधामध्ये आहेत. त्यांना काय म्हणायचं ते मला नीट कळेल नाही की अर्जुनाला एकदा म्हणाला सर्व उपभोग मला स्मरून घे, कोणत्या अर्थाने म्हणले मला काय लक्षात आलं नाही. पण एक आहे की असे विरोधाभास आहेत. त्या परिस्थितीमध्ये त्यांना काय म्हणायचं हे लक्षात घेतलं तर हा विरोधाभास राहणार नाही. की ज्या वेळेला माणसाची तयारी होते
त्यावेळेला मामेकम शरणम व्रज याच्यासारखा उत्तम मार्ग नसतो. आणि तयारी कितपत झाली आहे हे बघण्यासाठी तुला आता मनाला योग्य वाटेल ते कर, हा मार्ग असतो. तुमची तयारी पाहून तो मार्ग वापरलेला असतो. तुमची तयारी आता जर समजा स्वतंत्र बुद्धीनं निर्णय घेण्याची तयारी झाली. मला एकदा एकाने एक प्रश्न असं विचारला होता की तुम्ही कृष्णमूर्तींचे एवढे चाहते आहात किंवा तुम्ही त्यांचं एवढं मानता, अभ्यासता, वाचता, तुम्हाला आवड आहे, तर तुम्ही नाम कसं घेता? तर मी कृष्णमूर्तींचा चाहता आहे, मनापासून मला त्यांचं म्हणणं आवडतं, पटतं, आणि म्हणूनच मी नाम घेतो, हे त्याचं उत्तर. कारण त्यांनी खरं नाम घ्यायलाच सांगितलेलं वेगळ्या शब्दात अर्थाने एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी ते स्वातंत्र्य ठेवलंय. ते असं म्हणले की तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करा आणि मग ठरवा की कसं जायचं. मग माझ्या लक्षात आलं कसं जायचं हा जर विचार करायचा झाला तर नामाच्या मार्गाने गेलेलं बरं. स्टेशन तेच आहे. यांना असं म्हणायचं की उड्डाण करून जा, तर माझी काही कुवत नाही एवढी. मला माहिती मी पक्षी नाही, आम्ही मुंगीन जाणार. मग ठीक आहे, मग आपलं तू एक एक पाऊल डा. आता पक्षाला एक एक पाऊल जर सांगून काय उपयोग आहे का? मग आपण काय आहोत ते आपण ओळखावं आणि मग त्याप्रमाणे जावं. मग आता म्हणलं तर विरोधाभास आहे, म्हणलं तर उड्डाण करून जा, म्हणले तर मग पावलाने जा म्हणलेले. आता आपण आपली परिस्थिती बघून त्याप्रमाणे मार्ग अवलंबतो. तसं हे आहे. आता ह्याच्यात अर्जुनाला एवढं सगळं सांगितल्यावर मग म्हटलेलं आहे की तू विचार करून बघ, ठरव की तुला आता कसं वागावं असं वाटतंय. तुझी जशी इच्छा असेल तसं वाग. आता इच्छा हे मला मगाशी आठवलं, त्याचं कारण असं की इच्छा आहे तसं वाग असं म्हणण्यामध्ये इच्छा कोणती ठेवावी, कोणती कल्याणाची आहे, कोणती स्वधर्माला धरून आहे, याचा उलगडा आता पूर्ण झालेला आहे की नाही याची जी खात्री केलेली आहे. तो झालेला आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि मग मनुष्य म्हण तुला कुठे जायचंय तिथे जा असं म्हणल्यानंतर तो योग्य ठिकाणी जाणार असेल तरच मनुष्य हे म्हणायला तयार होईल. त्याला खात्री आहे तेवढी. तुला योग्य वाटेल ते कर, योग्य वाटेल ते कर म्हणजे योग्य अयोग्य आता कळते असं गृहीत धरलेलं आहे. आणि त्याचा स्पष्ट शेवटचा आदेश हा आहे की मामेकम शरणम व्रज. त्यामुळे आता इथे योग्य अयोग्य एकदा कळल्यानंतर मग आता तो योग्य करणार आहे, तो कृष्णाला सोडून दुसऱ्या कशाला शरण जाईल. त्यात विरोध नाहीये, त्यात स्वातंत्र्य दिलेलं आहे की ठीक आहे, काय हरकत नाही, तुझी बुद्धी तर काय चालते बघ. आता तुला मी सगळे प्रश्न समजावून दिले की आता तू ठरवायचंस काय करायचं ते, मग कर नाही तर करू नको, तुला योग्य वाटेल ते कर असं सगळं म्हटलं. पण हे म्हणण्यापूर्वी सर्व पार्श्वभूमी डोकं स्वच्छ केले, थोडक्यात मध्ये डोकं स्वच्छ केलेलं आहे आता. आणि आता सांगितलं आता तुला तसं योग्य वाटेल तसं वाग. तर यामध्ये विरोधाभास नाही. त्याला सांगितले फक्त की आता तुला हे स्वातंत्र्य देण्या इतपत तुझी आता मनस्थिती आहे. मग तेव्हाच आपण सांगतो मुलांच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत सुद्धा हेच आपण विचार करतो की ज्या वेळेला ती तेवढ्या म्हणजे आजच्या काळाच्या भाषेमध्ये म्हणजे मॅच्युअर तेवढी प्रगल्भ होतील त्यावेळेलाच त्यांच्या हातात आपण प्रपंचाचे व्यवहार सोपवतो. नाही तर आधी सांगतो असं कर, हा निरोप देऊन ये, हे कर, याला भेट त्याला भेट, नुसते एवढेच ऑर्डर्स असतात फक्त. आणि नंतर मग आता हे सगळे व्यवहार कळायला लागल्यावर हा सगळ्या किल्ल्या हे हातात ठेवले, तुला योग्य वाटेल ते कर, कारण ते योग्यच करणार याची खात्री आहे. ते स्पष्ट केलेलं आहे, ते फक्त मामेकम मध्ये स्पष्ट केलेलं आहे, त्यापेक्षा काही नाही. आता यानंतर प्रश्न ना सुटले ज्यांचे एक याच्यात आहे काहीतरी गुरुत्व तरंगिणीमध्ये आहे. प्रश्न ना सुटले ज्यांचे स्वतःच्या जीवनातले, जाती ते सोडवण्या प्रश्न लोकांच्या जीवनातले. खरंय की नाही आपणच ठरवा. प्रश्न ना सुटले ज्यांचे स्वतःच्या जीवनातले, जाती ते सोडविण्या प्रश्न लोकांच्या जीवनातले. हे कशाच्या संदर्भात म्हटलेलं आहे ते आपण समजून घेऊया. प्रश्न असा आहे की असं लिहिलेलं आहे, फक्त आत्मज्ञानी व्यक्तीच परिपूर्ण असते. अशा परिस्थितीत समाजातील दुर्बल घटकांसाठी कोणी काम करावं. असा उपदेश नेहमी केला जातो की स्वतःच्या पलीकडे पाहायला शिका, इतरांसाठी जगा. स्वतःचे प्रश्न न सुटलेल्या असंख्य माणसांनी नेमकं काय करावं याचं मार्गदर्शन करावं. बरोबर की प्रश्न सुटले ज्यांचे स्वतःच्या जीवनात आले त्यांनी इतरांचे प्रश्न सोडवायची धडपड करू नये. खरं सांगायचं तर हे कुठले प्रश्न आहेत तर हे आध्यात्मिक मानसिक मार्गदर्शनाचे असे प्रश्न आहेत. दुर्बल जर मनुष्य आहे तर त्याला आधार कोण देईल? सबलच देईल ना. जो सबल आहे तोच दुर्बलाला आधार देऊ शकेल. त्यामुळे ज्या बाबतीत आपण दुर्बल आहोत त्या बाबतीत दुसऱ्याला मार्गदर्शन करायला जाऊ नये. ज्या बाबतीत आपण सबल आहोत त्या बाबतीत दुसऱ्याला आधार द्यावा असं म्हणायचे आपले. प्रश्न ना सुटले ज्यांचे स्वतःच्या जीवनात आले. आता कोणते प्रश्न आपल्याला सुटलेले नाहीत. समजा कल्पना करा की मला राग आवरता आला नाही, तुम्ही राग कसा आवरावा याचं मार्गदर्शन करायला जाऊ नये असं म्हणायचं. उदाहरण घेऊन सांगतो की असं जर असेल तर मग राग कसा सोडावा याचं विरोचन करून का उपयोग नाही त्याचा.
कारण ते मी स्वतःलाच मला सुटलेलं नाही, त्याचा परिणाम पण काय होणार नाही, तर तशा अर्थाने करू नये. आता समजा एखादं समाजातलं काम आहे, एखादा धनिक मनुष्य सबल आहे ना तो, आणि एखादा दुर्बल आहे, त्याच्याकडे काही पैसा नाही आहे, त्याची अडचण झालेली आहे, मग अशा वेळेस त्याचा प्रश्न सोडवायला जावं का नाही जावं, तर धनिकाने गरिबाचा प्रश्न सोडवायला जावं, याचा याच्याशी विरोधाभास नाही. त्याचा प्रश्न पैशाचा सुटलेला आहे ना. इथे काय म्हटलेलं आहे की प्रश्न ना सुटले ज्यांचे स्वतःच्या जीवनात आले. आता ह्याच्या स्वतःच्या जीवनातला प्रश्न पैशाचा सुटला अशी कल्पना करूया, उदाहरण म्हणून घेतलंय. पैशाचा प्रश्न सुटलेला आहे, मग सुटलेला आहे ना, मग आता 10 रुपये शिल्लक आहेत ना, मग ज्याला 10 रुपये गरज आहे त्याला ते द्या ना. त्यांनी सोडवण्यात काही अडचण नाहीये. कशाच्या संदर्भात काय आहे, जे सुटलेलं आहे ते त्याचं हे पुढचं काम आहे, त्या संदर्भात हे आहे, तर त्यांनी करावं आणि स्वतःच्या पलीकडे पाहायला जरूर शिकावं. कारण प्रत्येकाकडे असं सांगितलं जातं, जे म्हटलेले पुढे इतरांसाठी जगा, ते बरोबर आहे. तर स्वतःचे प्रश्न न सुटलेल्या माणसाने, ज्या बाबतीत प्रश्न सुटलेले नाहीत, ते ज्यांच्याकडे ज्यांचे सुटलेले आहेत त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यावं, हा एक भाग. ज्या बाबतीत आपले प्रश्न सुटलेले आहेत त्या बाबतीत ज्यांचे सुटलेले नाहीत त्यांना मार्गदर्शन करावं, मदत करावी. मार्गदर्शन हा शब्द जरा मला जरा गुळगुळीत वाटतो, पण त्यापेक्षा मदत करावी असं म्हणून कृष्णमूर्तीने कधी गाईड नाही केलं. ते म्हणायचे तुम्हाला आपण सोडूया, प्रयत्न करूया, तुमचं जे काय अडचण आहे ती दूर करूया. म्हणून ज्या बाबतीत हे आहे त्या बाबतीत ते लागू होईल. तेव्हा स्वतःच्या पलीकडे पाहायला शिकलं पाहिजे, तरच काहीतरी समाजाचं होईल. स्वतःच्या बाबतीत स्वतःपुरतं पाहिलं तर आज उभे राहिले तसे 90 मजली इमारती उभे राहतील, 100 मजली इमारती उभे राहतील, ते स्वतःकडे पाहणार आहेत फक्त. ते असेल तर नसेल तर गरज तसं नाही होणार. ते ती वाटलं जाईल, ते जादा होते म्हणलं म्हणजे वाटलं जाईल. आमच्या घागरीतून पाणी बाहेर यायलाच तयार नाही, भरतोच नाही कधी. ते स्वतःच्याच पुरतं पाहणारे लोक. तसं नाही, जीवनाची प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे त्याची घागर भरते, ती भरली की ती वाहिलीच हवी, वाहून गेली तर ती दुसऱ्याला वाहून, म्हणजे चांगल्या अर्थाने की दुसऱ्याला ती मिळेल. तर याची गरज आहे, इतरांसाठी जगायचंच आहे. तर स्वतःचे प्रश्न न सुटलेल्या असंख्य माणसांनी, कारण प्रश्नांचं स्वरूप काही एक नाहीये. प्रश्न हे देहाच्या पातळीवरचे असतात, समाजाच्या पातळीवरचे असतात, मनाच्या पातळीवरचे असतात, आध्यात्मिक पातळीवरचे असतात. कुठल्या पातळीवरचे प्रश्न आहेत आपले, त्या संदर्भात हे ठरवायचं आहे. ज्या पातळीवरचा आपला प्रश्न सुटलाय, समजा मी सशक्त आहे, मग जसं धनिक म्हटलं तसं सशक्त आहे, तर मी त्या माणसाला आधार देणं हे माझं कामच आहे. कारण स्वतःच्या पलीकडे जगायचंय, त्याची तर गरज आहे, त्याला आधार गरज आहे, त्याला आधाराची, तर त्याला आधार देणं माझं काम आहे. तर अशा पद्धतीने, पण मीच स्वतः लडबडत असेल ना, मी त्याला कशाला आधार द्यायला देईन. हे जसं व्यवहारामध्ये देहाच्या पातळीवर लागू आहे, तसंच आध्यात्मिक पारमार्थिक इतर बाबतीत त्या त्या ठिकाणी लागू होईल. एवढं लक्षात घेतलं तर मग हा मोठा विरोधाभास किंवा असं काही वाटणार नाही. याच्यात ओवी क्रमांक म्हणजे हे ज्ञानेश्वरी 9वा अध्याय, समओवी बद्दल आणि मूळ ज्ञानेश्वरी बद्दल म्हणलंय की 308 आणि 310 मध्ये वेद 3 म्हणतात. तर वेद 4 आहेत ना, बरोबर, त्यात एक ओवी आली ना. 3 वेद, 3 वेद तुकविती मान असं म्हटले ना. पुढे 310 मध्येही 3 वेद मांडलेले आहे. तो बोध भावा, वेद 4 आहेत तर 3 वेदांचं असं म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे, आपली शंका बरोबर आहे. कारण खूप काळमध्ये आता गेला, जवळजवळ 5000 वर्षे गेली असं गृहीत धरा. तर त्यामुळे आता याच्याविषयीची ऐतिहासिक माहिती आता थोडीशी मागे पडली. ऐतिहासिक माहितीचं स्वरूप असं आहे की मुळामध्ये 3च वेद आहेत असं स्वरूप आहे. आता ते चौथा त्याच्यात आल्यानंतर इतके काळमध्ये गेलाय आता की वेद म्हटलं की 4, आपले वेद 4 आपण त्या गृहीत धरतो. आता कोणी आपले तो पंचम वेद, तो आयुर्वेदही 5वा, मग ते कोणी आणि काय काय म्हणतं ते पुढे सगळं. तर कदाचित उद्या आयुर्वेद 5वा झाला तर उद्या 10,000 वर्षानंतर म्हणतील आपले वेद 5, तसं होईल. असं होण्याची शक्यता आहे. तसं त्या अथर्ववेदाचं झालेलं आहे. मुळात ऋक यजु साम हीच भाषा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तसंच म्हटलेलं आहे की ऋक यजु साम, त्यातलं ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हेच मूळ 3 वेद वेदामध्ये होते. त्यांचीच गणना 3 वेद म्हणून करतात. याची कारणं आहेत काही, म्हणजे मी सगळी कारणं आपल्या वेळेच्या ह्याच्यात सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा थोडंसं सांगतो की त्याचं कारण आहे की हे जे मूळ काही वेद, हे तसं म्हटलं ना, महाराजांच्या बाबतीत एक त्यांनी फार चांगलं पद जे लिहिलेलं आहे, आपल्या कधीतरी म्हणतो आपण ते, वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिला. हा, ते जे आहे ना वेद गूढ, त्यातलं तर वेदाचे वरवरचा अर्थ एक आहे आणि त्याच्या काय तर वेदातलं गूढ जे आहे तर ते वरच्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, त्याच्या आत असलेला अर्थ वेगळा आहे, आणि त्याच्याही आत असलेला अर्थ अधिकारी माणसासाठी आहे असं वेदांच्या बाबतीत आहे. आपल्याला जर आधार पाहिजे असेल तर अरविंदांचं वेदरहस्य वाचलं तर लक्षात येईल की त्यांनी त्याचं कशा पद्धतीने केलेलं आहे, विवरण केलेलं आहे ते. तर त्यातले वेदांच्या बाबतीत सुद्धा हे जे पहिले 3 वेद आहेत, वेद हे म्हणून या अर्थाने पौरुषीय नाहीत.
म्हणजे ते माणसाने लिहिले नाहीत असं म्हटलं जातं, ते एवढ्यासाठीच म्हटलं जातं, जी गोष्ट तुम्हाला दिसली, समजा समोर तुम्हाला दिसते आणि ते तुम्ही उतरून घेताय, तर आता तुम्ही लिहिलं म्हणायचं की नाही म्हणायचं याचं उत्तर काय? समजा तुम्हाला ते आपल्या टीव्हीवर पट्ट्या आहेत काहीतरी किंवा माहिती येते, ती समजा तुम्ही लिहून घेताय, आता ती कोणी लिहिली म्हणायची नक्की? तुमच्या हातची म्हणल्यावर तुम्ही लिहिली म्हणली पाहिजे, पण मजकूर तुम्ही बघून लिहिताय. ते कोण कॉपी करतात वगैरे ते नव्हे, ते बेकार त्यातलं भाग आहे तो. पण हे जे आहे ना, हे जर समजा समोर माझ्या ते काही अशी बोर्ड लावला आणि तो मी लिहून घेतोय, तर बोर्ड मी लिहिला नाही, होय की नाही? तो जो माझ्या समोर आला तो मी उतरून घेतला. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा माम हा, होय की नाही? रामरक्षात सुद्धा त्यांनी असं म्हणलंय मी लिहिले म्हणून. यथा आदिष्टवान स्वप्ने रामरक्षा एवं हारा, म्हणजे शंकरांनी ती मला जशी सांगितली स्वप्नामध्ये, जशी ऐकू आली तशी मी जागा झाल्यावर लिहिली. अर्थ बघितला तर लक्षात येतं आपल्याला हे कशा रचना झालेले असतील ते. हे रामरक्षित सगळं आहे, इथे एका स्तोत्रामध्ये आहे. तर वेदांच्या बाबतीत असं आहे की वेद दिसलेले आहेत, तर त्यामुळे ते दिसलेले आहे ते त्यांनी उतरलं आहे, म्हणून त्यांना जे आकलन झालेले आहे त्या क्षणी त्याचं ते त्याचे रचना आहेत. आता ह्याच्यामध्ये झाले काय, वरवर कर्मकांडात्मक, यज्ञात्मक किंवा आचरणात्मक, आणि तिसरे भगवंताचे स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग म्हणून, असे 3 टप्पे त्या वेदामध्ये आहे. आपल्याला एवढी आपण काही विचार करत नाही, किंवा करत असला तर आपल्या लक्षात आलंच असेल हे, की अशा तऱ्हेचे अर्थ त्याच्यामध्ये आहेत. की वरवर पाहता यज्ञात्मक दिसतं, कर्मकांडात्मक दिसतं, आचरणात्मक दिसतं, आणि त्याच्याही खाली तळाशी गेलं की वेदांचे रहस्य सापडतं, की ती परमेश्वर प्राप्तीची, सामान्य माणसाला परमेश्वर प्राप्ती कशी करून द्यावी याची रहस्य त्याच्यामध्ये आहेत. फक्त आता ती जी रहस्य इथपर्यंत पोचलं, तर आता ही जी रहस्य मांडलेली आहेत ही पहिल्या 3 वेदामध्ये प्राधान्याने आणि पूर्णतः असं म्हणून पूर्णतः आहेत. 4थ्या वेदामध्ये ती नंतर थोडी तशी आहेत, पण त्याच्याबरोबर इतर जारण मारण अंकतंक पण आहे, म्हणून तो त्यातला मानला जातो. 4था त्यात का मानत नाहीत, तर पहिले 3 या अर्थाने प्युअर आहेत आणि 4थ्यात मात्र मिक्सचर आहे, म्हणून 4था नंतर तयार झाला आणि तो त्यात धरला जात नाही, म्हणून 3चा उल्लेख केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार बारकाईने उल्लेख केलेला आहे. पूर्वीच्याही त्याच्या पूर्वीच्या वाङ्मयामध्ये पाहिलं तर 3 याचा संदर्भ आपल्याला आलेला दिसेल. आता हे बरंच आहे, गाऊ नामाची आरती मध्ये एक शब्द आहे आहत तैसे अनाहताचे, असं कडव्यात आहे. त्यात आहत म्हणजे काय आणि अनाहत म्हणजे काय याच्याविषयी मला वाटतं त्या दिवशी कदाचित झाला असलं तर. आणि जीवनात नेहमीच्या ह्याचा दोन्हीचा संबंध नेहमीच्या जीवनात किंवा नामात कसा लावावा असे काहीतरी म्हटले आहे. आहत म्हणजे ज्याचा आघात होतो ते आहत आपल्याला माहिती आहे. अनाहत म्हणजे जो आघात न होता निर्माण झाला तो ध्वनी म्हणजे अनाहत. विश्वामध्ये दोन्ही ध्वनी आहेत. आज जो ध्वनी आहे तो आपण काहीतरी इथे आघात केलेला आहे, टक टक केल्यावर आवाज आला, तो आहत ध्वनी. आता ह्याच्या पलीकडे एक ध्वनी आहे, ते स्पंदन आहे, नुसतं ते सर्वत्र आहे. आता मला ते का कळत नाही, मी तेवढा सूक्ष्म नाही. म्हणून कृष्णमूर्तींच्या भाषेमध्ये तर कृष्णमूर्ती म्हणायचे मला दगडात ते स्पंदन ऐकू येतात. आता तो सूक्ष्म असलं तर ते ऐकू येतं, ते सूक्ष्म असलं तर तो अनाहत आहे त्यातला. तर अनाहत हा एक ध्वनी आणि आहत हा एक ध्वनी. आता ध्वनी शब्द वापरणं सुद्धा आता सोयीसाठी वापरायचं आहे, फक्त की कळावं म्हणून, की जसं आपण राम म्हणल्यावर, विठ्ठल म्हणल्यावर, पांडुरंग म्हणल्यावर, कृष्ण म्हणल्यानंतर काहीतरी ध्वनी आपण आघात करून केलेला आहे. आपल्या मुखामध्ये स्वरयंत्रामध्ये काहीतरी आघात केला तेव्हा तो निर्माण झाला, तेव्हा तो आहत स्वरूपाचा आहे. तर नामाच्या बद्दल सांगताना असं म्हटलेलं आहे तिथं, ती जी नामाची आरती त्याच्यामध्ये आहताचं बीज आणि अनाहताचंही बीज. आता अनाहताचं बीज म्हणायचं तर म्हणजे त्याच्याही मागे काहीतरी असलं पाहिजे. आहत आहे त्याच्या मागे तर आहेच आहे, कारण हे टकटक केलं हा आहत ध्वनी झाला म्हटल्यानंतर त्याच्या मागे बीज काय, तर माझ्या हात असेल आणि इकडे काय हे असेल, टॉप असेल याचा. तर हे दोन्ही गोष्टीचे ज्या वेळेला आघात झाले त्यावेळेला आहत ध्वनी तयार झाला. पण आता दगडात जो ध्वनी आहे, झाडात ध्वनी आहे, सर्व ह्याच्यात सृष्टीत ध्वनी आहे, तो त्याचा काय आघात आहे, त्याचा आघात नाही, म्हणून तो अनाहत आहे. पण याच्याही मागे काहीतरी असलं पाहिजे, त्याचं ते वाचक आहे. राम हा कशाचा वाचक आहे, राम ह्या रूपाचा वाचक आहे, विठ्ठल ह्या रूपाचा वाचक आहे. तर ते त्याचं रूप त्याचं स्मरण करून देतात. आता मूळ नाम घेतलं तर मूळ नामाचा जो ध्वनी आहे तो आहत पण आहे आणि अनाहत पण आहे. याचं जे बीज आहे त्याचा बोधक आहे, त्याचा वाचक आहे. त्यावेळी मी नाम घेतो तेव्हा कुठल्या शक्तीशी आपला संबंध आलेला याची कल्पना आली तर नामात सामर्थ्य काय येईल. चिंता करायचं कारणच नाही. जे सृष्टीच्या सर्व उत्पत्तीशी कारण आहे किंवा त्याच्याही उत्पत्तीला कारण आहे असं म्हणा, फार तर कुठेतरी जाऊन थांबावं लागतं. म्हणून
हे शेवटी थांबतच ना. वडिलांचे वडील कोण कुठे जाणार, शेवटी कुठेतरी जाऊन थांबणार ना, तिथे असं म्हणून. तर त्या ठिकाणी असं समजून तिचे ज्याच्या बीजाला हा हात आहे, म्हणून आहत तैसे अनाहताचे शब्दरूप हे बीज जगाचे. ते आता हे आपण जे नाम उच्चारतोच हे शब्दरूप आहे. मला तेवढंच हातात धरणं शक्य आहे. आता पतंगाची दोरी जशी चक्री हातात आहे तशी माझी अवस्था आहे. पतंग कुठे तो दिसत पण नाही, इतका लांब आहे, पण दोरी आहे त्यामुळे जोडलेला आहे. फिरवतोय त्या अर्थी जवळ येतोय. आणि व्यवहाराने येतो. व्यवहाराने किती लांब पतंग असला तरी चक्री फिरवत असलेल्याचा पतंग जवळ येतो. काही काळाने तो दिसायला लागतो. दिसायला जवळ जवळ आला की मग शेवटी हातात येतो. तसा भगवंत शेवटी हातात येतो नामाने.